नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हे माझ्या बहिणीच्या मुलीचं डोहाळे जेवण होतं आणि तो डोहाळे जेवणाचा मोठा कार्यक्रम होता आणि तो कशा पद्धतीने त्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे. हे स्टार्टिंगचं जे गेट आहे, हे गेटमध्ये त्यांनी ही अशी सजावट केलेली होती. तर अशी छान अशी सजावट केलेली होती बघा. असे छान असे राधा कृष्ण त्याचं हे केलेलं होतं, स्टेज सजवलेलं होतं आणि अशी सगळी लगबग आजूबाजूला लोकं होती आणि आम्ही सगळे तिथे त्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. हे बघा, अशा पद्धतीने इथे चंद्र सजवलेला होता. ह्या ठिकाणी राधा राधा कृष्ण असे पोस्टर लावलेले होते. ही कृष्ण आणि कृष्णाची आई, हे बघा इथे राधाकृष्ण असे सगळे पोस्टर खूप सुंदर असे लावलेले होते, छान असं. आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. तर हे बघा, या ठिकाणी इतकं चॉकलेटची डॉल बनवलेली होती, बिस्किटांची गाडी बनवलेली होती आणि अशा पद्धतीने सगळ्या मिठाया ठेवलेल्या होत्या आणि हे असं छान असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि आम्ही हे सगळं माझ्या सुनांनी घरीच केलेलं डेकोरेशन आहे. आम्ही हे सगळं घरी केलेलं होतं. असं छान असं हे डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी बघा, इथे झाड केलेलं आहे आणि मुलगा की मुलगी त्याच्यावर आपल्याला थंब द्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण स्टेज सजवलेलं आहे आम्ही. बघा, अशा पद्धतीने तिथे मुलगा की मुलगी त्याचं तिथे आपल्याला तिथे थंब द्यायचा होता. तर सगळ्यात आधी जे कपल होतं, तर त्या कपलसाठी त्यांनी बोलवलेलं होतं आणि त्या दोघं आईबाबांना तिथे त्यांना त्यांच्या म्हणजे की मुलगा की मुलगी पाहिजे अशा पद्धतीने तिथे त्यांना तिथे त्या झाडाला एक थंब द्यायला लावलेलं आहे. तसं हे आईबाबांनी तिथे थंब दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे आजोबा आजी, मुलाचे आजोबा आजी त्यांनी पण इथे थंब दिलेला आहे. त्यांना पण काय पाहिजे तसं. आता हे मुलीचे आजोबा आजी की त्यांनी पण इथे थंब दिलेला आहे. अशा पद्धतीने असं तिथे त्यांना मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे अशा प्रकारे. आणि हे बघा, अशा पद्धतीने सगळे ऑडियन्स म्हणजे जे पाहुणे मंडळी होती ते आलेली होती अशी छान तयारी वगैरे करून. आणि डोहाळे जेवणाचा असा छान हे बघा, मी सुद्धा इथे बसली आणि अशा पद्धतीने इथे डोहाळे जेवणाचा विनंती करते की तुम्ही पुढे यावं. नमस्कार मंडळी. आता वाटतंय बरं का आम्ही भामरे आणि पवार यांच्याकडे आलोय बरं का. जोरात आवाज पाहिजे एकदा परत. नमस्कार मंडळी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सत्यसृजनाच्या सण तुझे डोहाळ जेवण ह्या आमच्या जिज्ञासा मंडळ नाशिक द्वारकाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या बहारदार कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, मातृत्व हे स्त्री शक्तीला मिळालेलं वरदान आहे, बरोबर नाही का? उपस्थित प्रत्येक स्त्री शक्तीला नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही देवाच्या आराधनेने करतो, बरोबर की नाही? तर त्याच प्रथेप्रमाणे आमच्या जिज्ञासा मंडळाकडून ही देवीची आराधना. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वाडी, हिरवी साडी फुलांची वाडी, डोहाळ जेवणाचीही तयारी सारी, डोहाळ जेवणाचीही तयारी सारी. अनुप्रिता काग सखे तुझ्या गालावर लाजेची लाली लाजेची लाली. तर बघूया सुंदर स्वागत गीत राधाचं आणि कान्हाचं.
सारं घर आनंदून जातं. मग येणारा पाहुणा मुलगा असो की मुलगी असो, याची चाहूल प्रत्येकाला लागलेली असते, बरोबर की नाही? पण मंडळी, या जगाचा कारभार पेलण्याची तसेच नवीन जीवाला जन्म देण्याची क्षमता ही फक्त एका स्त्रीमध्येच असते. म्हणूनच विठुरायाने सुद्धा म्हटलेलं आहे, रुक्मिणी, मी कितीही मोठा झालो तरी तुझ्या विना माझा वैकुंठाचा कारभार कसा बरे चालणार. तर आता पुढचं गीत बघूया विठुरायाचं आणि रुक्मिणीचं. तर सगळ्यांनी एकदा जोरदार विठुरायाचा जल्लोष करूया का? काय वाटतं? आणि जल्लोषात एकदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. तर आता पुढचं गीत बघूया विठुरायाचं आणि रुक्मिणीचं. सुंदर जीवाला जन्म देऊन जग चालवण्याची क्षमता धरते, बरोबर? ती कधी दुर्गा, मात्र मंडळी बरं का, ती कधी दुर्गा, कधी भवानी, कधी शांत निरामय महालक्ष्मी अशी रूप सुद्धा धारण करते, बरं का? तर संस्कार घडवायचे, त्याला सुंदर छान वळणं लावायची, हे वडिलांचं तर काम असतं, पण सगळ्यात पहिले आईचंच काम असतं, बरोबर की नाही? आणि हो, आता तुम्ही सगळ्याजणी जरी आल्या आहात इथे तरी तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून आल्या आहात, बरोबर की नाही? कोणी स्वयंपाक करून आलाय, कोणी आवरून सगळं वगैरे वगैरे. धनाची पेटी किंवा लक्ष्मी आली घरात, ते अगदी खरंच आहे बरं का मंडळी. ज्या घरात मुलगी जन्माला येते ना, त्या घराचं अगदी गोकुळ होतं. नाजूकशा फुलपाखरांप्रमाणे ती घरात नाचू लागते, बागडू लागते. अनुप्रिताच्या आईला माहितीच असेल, कोणत्या अनुप्रिताच्या आई? आणि चित्रे, तिच्या भावल्या ह्याने सारं घर आनंदून जातं. पण मंडळी, हळूहळू म्हणता म्हणता लेक मोठी होऊ लागते बरं का. आणि अनुप्रिताची आई तिची सगळ्यात जवळची मैत्रीण बनते. मग अनुप्रिताला तिच्या बाबतीत घडलेलं सगळं तिच्या आईला सांगायचं असतं. ते बघूया आता प्रेमळ मायलेकींच्या प्रेमळ संवादामधून, म्हणजेच अनुप्रिताच्या आणि तिच्या आईच्या प्रेमळ संवादामधून. तयार सगळे? तयारी करतेय. स्पर्धेची तयारी करतेय? वक्तृत्व स्पर्धेची ना? तू विसरलीस नाही? नाही ग, मी बघते काय करते
एकदम छान झाली पाहिजे हा. आणि किती वेळ राहिला तुला, अजून किती बाकी आहेत का? आई माझं होत आलंय. आता हे झालं का माझ्या मैत्रिणी येणार आहे आणि मग आमची पण प्रॅक्टिस करणार आहोत. हो का? पण हे छान झालं पाहिजे ना तुझं. ती पण जमतेच आहे, पण आमचा आणि त्यांनी पण येत आहे, त्यांची पण प्रॅक्टिस करायची आम्हाला. अगं नाही, मी तुला याच्यासाठी सांगते, तुला माहिती आहे ना तुझी आई टीचर आहे. हो आई, ते पण मग ते छानच झालं पाहिजे. हो आई, नक्कीच. बरं, तुझ्या मैत्रिणी आल्या का डान्सची प्रॅक्टिस कर. हो आई, तू येशील ना आमचा डान्स बघायला? येईल ना. नक्की? हो चालेल, मग मी तुला त्या आईला आवाज देते ना. हो, मला आवाज दे, तोपर्यंत मी माझी सगळी कामे आवरते. हो आई, पण नक्की या आई. हो. शक्ती तिच्या आईला सांगत असते की आई आज असं घडलं, आज तसं घडलं, आणि त्याच्यासोबत तिची आई सुद्धा तिचं बालपण पुन्हा जगत असते. मुलात मुलं होऊन जगताना अनुप्रिताच्या आईला मिळणारा आनंद हा काही निराळाच असतो बरं का मंडळी. तर आता आपण पुढे बघणार आहोत सुंदर असं बालगीत अनुप्रिताचं, तिच्या आईचं आणि तिच्या मैत्रिणींचं. तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या सुरुवात होते ती तिच्या अनुप्रिताच्या सुखी संसाराची. आपल्या घरचं स्थळ असतं, म्हणजे आत्याकडे जायचं असतं, त्यामुळे तिला सासर म्हणजे तिचं दुसरं माहेरच असतं. मुळे बरोबर की नाही, कुठे आत्याबाई? तर एकदम तिचं सासर म्हणजे तिचं दुसरं माहेरच असतं. मुळे येणारा जाणारा पै पाहुणा यांचं सारं आनंदाने करते. आणि मग काय, एके दिवशी ऐकताय ना मंडळी, एके दिवशी येणाऱ्या पाहुण्याची हळूवार चालू लागते. आणि जेव्हा येणाऱ्या पाहुण्याची चालू लागते तेव्हा कसं होतं, सगळ्या घरात आनंदी आनंद. बरोबर, सगळीकडे होतो आनंदी आनंद. आणि ते म्हणजे सुरू होते गडबड, कारण की आता होते ती गडबड सुरूच होते की नाही. एकदा आपण आजी होणार म्हटल्यावर सासूबाईंची सुरू होते, आजीची सुरू होते ती गडबड.
आणि मग आता आपण सगळे बघणार आहोत मंडळी, आईपेक्षा म्हणजे आईसारखी कदापि आईपेक्षा जास्त काळजी घेणाऱ्या सासूबाई. बघायच्या आहेत सगळ्यांना? गौरवची आई बघायची आहे ना सगळ्यांना? तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला अनुप्रिता. जेव्हा त्यांना कळलं अनुप्रिता आई होणार हे म्हटल्यावर तिची काळजी त्या कशा प्रकारे घेतात. अगदी अगं अनुप्रिता, बदाम खाल्लेस का? ते का गं गोळ्या घेतल्या?
बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि ही माझी बहिणीची मुलगी आणि तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. मला मुलगी नसल्यामुळे मी ही मुलीप्रमाणेच होती आणि त्याच्यानंतर तिला थोडंसं मी खायला वगैरे दिलं आणि कार्यक्रम झाल्यानंतर थकून गेलेली होती आणि हे बघा अशा पद्धतीने शेवटचा कार्यक्रम तिच्या ज्या सासू होत्या त्यांनी शेवटची ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यांनी ओटी भरलेली आहे. अशा पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशा छान अशा पद्धतीचे ओटी भरणचे